नमस्कार मित्रांनो, फलटणमधील एक भयंकर कहाणी या कथेचा हा भाग 4था आहे. जर तुम्ही कथेच्या आधीच्या भागांचे व्हिडिओज न बघता थेट या व्हिडिओवर आला असाल तर हा व्हिडिओ पाहण्याआधी कथेच्या आधीच्या भागांचे व्हिडिओज आधी बघावेत. ह्या कथेच्या प्रसारित होणाऱ्या सर्व भागांच्या व्हिडिओच्या लिंक्स ह्या कथेच्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येतील. कथेच्या 4थ्या भागाला आता सुरुवात करू. विनोदने सच्चिदानंद यांना कॉल केला. माफ करा, मी तुमचा वेळ घेतोय, पण मला काही माहिती मिळाली आहे. इतके बोलून विनोदने त्यांना सर्व घटना सांगितली. हे तर उत्तम काम झालं. आता एक काम कर, त्या बाबाला जाऊन भेट आणि त्याच्याकडे काही माहिती मिळते का ते पहा. आपल्याकडे जास्त वेळ नाहीये. मी उद्या पहाटे तिकडे येईन. इतके बोलून सच्चिदानंद यांनी कॉल ठेवून दिला. तसे सच्चिदानंद यांच्या सूचनेप्रमाणे विनोद त्या बाबाला भेटायला गेला. तो बाबा एका छोट्या गावाच्या बाहेर एका झोपडीमध्ये राहत होता. विनोद त्या झोपडीजवळ पोचला तसे त्याच्या कानावर काही विचित्र आवाज पडू लागले. आतमध्ये 2 पुरुष आणि एक स्त्री कसल्या तरी मंत्रांचं पठण करत होते. विनोद दरवाजाजवळ आला आणि धाडकन त्याने दरवाजा उघडला. तसे आतमध्ये असलेले ते तिघे सुद्धा दचकून त्याच्याकडे पाहू लागले. विनोदने आत पाहिलं तर आत एक बाबा काळ्या कफनीमध्ये बसला होता. डोक्याला काळं भस्म, लांब जटा आणि गळ्यात रंगीबेरंगी माळा होत्या. त्याच्यासमोर एक सुशिक्षित दिसणारं जोडपं बसलं होतं. काय सुरू आहे इकडे? विनोदने कडक आवाजात विचारलं. हे विचारणारा तू कोण? माझ्या विधीमध्ये विघ्न आणू नकोस, नाहीतर मी तुला भस्म करीन, तो बाबा सुद्धा रागात म्हणाला. मी कोण आहे माहितीये का? मी इन्स्पेक्टर आहे आणि इकडे चौकशीसाठी आलोय आणि हे सर्व पाहून मी तुला अटक करू शकतो, समजलं का? विनोदने खोटं सांगितलं. पोलीस? माफ करा, मी नको तसं बोललो तुम्हाला, बाबा नरम आवाजात म्हणाला. ठीक आहे, विनोद म्हणाला. आता विनोद त्या जोडप्याकडे पाहत म्हणाला, आणि तुम्ही दोघं चला निघा इकडून आणि पुन्हा इकडे येऊ नका. चला निघा. तसे ते जोडपे पळतच घाबरून बाहेर पडलं. माझ्याकडे काय काम काढलं? बाबाने विचारलं. याला ओळखतोस का? समीरचा फोटो दाखवत विनोदने विचारलं. बाबाने तो फोटो नीट निरखून पाहिला आणि तो अडखळत म्हणाला, हो ओळखतो. वशीकरणासाठी आला होता हा मुलगा माझ्याकडे, पण याचं काम झालं नाही, बाबा घाबरत म्हणाला. नाही झालं म्हणजे तू केलं नाहीस की झालं नाही? विनोदने विचारलं. मी माझ्याकडून केलं होतं. एक गुलाम मी वशीकरण करण्यासाठी पाठवला होता, पण तो काम न करताच माघारी आला, तो बाबा म्हणाला. काम न करता माघारी आला का? विनोदने विचारलं. अहो साहेब, कारण तिच्यावर आधीच कुणीतरी जालीम करणी केली होती. ती करणी एवढी जालीम होती की माझा गुलाम सुद्धा घाबरून परत फिरला, बाबा घाबरत म्हणाला. असं आहे तर ठीक आहे, अजून काही लागलं तर चौकशीला परत येईन. आणि हो, इकडून कुठेही पळून जायचं नाही, विनोदने बाबाला सज्जड दम दिला. हो ठीक आहे, नाही जाणार साहेब, पण मला अटक करू नका, बाबा घाबरत म्हणाला. तसे विनोद तिकडून निघाला. त्याला बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला होता. त्याने त्वरित सच्चिदानंद यांना कॉल करून इकडे जे काही घडलं त्याची माहिती दिली. सच्चिदानंद यांनी सर्व काही ऐकून घेतलं आणि ते म्हणाले, विनोद, मला वाटलं होतं ते खरं झालं. ही जालीम करणी आहे. तू एक काम कर, या बाबाचा पत्ता पोलिसांना दे. याला अटक होऊ दे, कारण असे बुवा बाबा आपल्या समाजाला घातक आहेत. मी उद्या येतोच आहे. इतके बोलून सच्चिदानंद यांनी फोन ठेवून दिला. सच्चिदानंद यांनी सांगितल्याप्रमाणे विनोदने पोलिसांना कॉल केला आणि त्या बाबाचा पत्ता देऊन त्याला अटक करायला लावली. हे सर्व संपेपर्यंत रात्र झाली होती. आता विनोद काशीनाथ यांच्या बंगल्यावर परतला. तिकडे अनुराधा आणि काशीनाथ त्याचीच वाट पाहत होते. विनोद आला तसे अनुराधा पुढे आली. विनोद, काय झालं? समीर भेटला का?
त्यानं केलंय ना हे सर्व? अनुराधाने विचारलं. त्यावर विनोदने मानेने नकार दिला आणि तो म्हणाला, समीर भेटला पण त्याने काहीही केलेलं नाही. त्याने तसा प्रयत्न केला होता पण त्याला ते जमलं नाही, विनोद म्हणाला. मग हे कोणी केलं असेल? काशीनाथ चिंतेच्या स्वरात म्हणाले. माहीत नाही. आपल्याकडे फक्त 2 दिवस आहेत. काही समजत नाहीये. उद्या पहाटे सच्चिदानंद येताय तिकडे. आता तेच काहीतरी करू शकतील, विनोद म्हणाला. दुसऱ्या दिवशी पहाटे साधारण 5च्या सुमारास सच्चिदानंद काशीनाथ यांच्या घरी पोचले आणि त्यांनी तिकडूनच विनोदला फोन लावला. हॅलो, विनोदने झोपेमध्ये कॉल उचलला. विनोद, मी बोलतोय. गेटपाशी ये, मी आलोय, सच्चिदानंद म्हणाले. त्यांचा आवाज ऐकताच विनोदची झोप उडाली आणि तो लगबगीने खाली आला आणि त्याने गेट उघडलं. तसे सफेद रंगाच्या एका गाडीने बंगल्यात प्रवेश केला. गाडीचा आवाज ऐकून अनुराधा आणि काशीनाथ दोघे सुद्धा जागे झाले होते. गाडीतून सच्चिदानंद बाहेर आले. मुंबई ते फलटण हा प्रवास त्यांनी स्वतः एकट्याने गाडी चालवून केला होता, पण तरी सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर कुठेही थकवा किंवा झोप दिसत नव्हती. सच्चिदानंद प्रसन्न चेहऱ्याने आत आले. त्यांनी सफेद शर्ट आणि सफेद विजार घातली होती. त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज लपत नव्हतं. नमस्कार ताई, सच्चिदानंद अनुराधाला पाहून म्हणाले. नमस्कार काशीनाथ, मी सच्चिदानंद. मला माहितीये तुम्हाला वाटलं असेल की मी कोणी बाबा असेन. सफेद केस, सफेद दाढी, भगवी कफनी असा पेहराव असलेला. पण नाही. आणि हो, मी कोणी मोठा सत्पुरुष सुद्धा नाही. मी तर अत्यंत सामान्य माणूस आहे, तुमच्यासारखा. माझ्या गुरूंनी जे ज्ञान दिलं आहे त्यानुसार ते मी लोकांच्या मदतीसाठी वापरतो, एवढंच, सच्चिदानंद काशीनाथ यांना म्हणाले. माझ्या मनातले विचार ह्यांनी कसे ओळखले, असा विचार करून आश्चर्यचकित होऊन काशीनाथ त्यांच्याकडे पाहतच राहिले. खरंच तुम्ही आलात आणि आमची सर्व चिंता दूर झाली. आता माझी नेत्रा मला परत नक्की मिळेल असा माझा विश्वास आहे, अनुराधा आपल्या डोळ्यात आलेले अश्रू पुसत म्हणाली. हो, आपण तिला ह्यातून बाहेर काढायचा पूर्ण प्रयत्न करू. मला नेत्रा कोणत्या रूममध्ये आहे ते सांगा आणि तुम्ही सर्व बाहेरच थांबा, सच्चिदानंद म्हणाले. हो, या, मी दाखवते, इतके बोलून अनुराधा पुढे निघाली आणि तिच्या मागे सच्चिदानंद सुद्धा निघाले. पाठोपाठ काशीनाथ आणि विनोद सुद्धा निघाला. ते सर्व वरती गेले आणि एका खोलीजवळ थांबले. सच्चिदानंद, हीच नेत्राची खोली आहे, अनुराधाने खुणेने खोली दाखवली. ठीक आहे, मी आता आत जातोय, पण एक लक्षात ठेवा, काहीही झालं, अगदी काही सुद्धा झालं तरी सुद्धा कोणीही आतमध्ये येऊ नका. माझ्यावर विश्वास ठेवा. आपल्याकडे फक्त आज आणि उद्याचाच दिवस आहे. तेव्हा मी पुन्हा सांगतो, मी जोपर्यंत खोलीबाहेर येत नाही तोपर्यंत कोणीही आत येऊ नका, सर्वांकडे पाहून सच्चिदानंद म्हणाले. ठीक आहे, आम्ही नाही येणार, पण तुम्ही काहीही करून माझ्या नेत्राला या सर्वातून मुक्त करा, अनुराधा रडत म्हणाली. ताई, तुम्ही काळजी करू नका. मी तुम्हाला तुमची नेत्रा नक्की परत मिळवून देईन आणि ती अगदी पहिल्यासारखीच असेल, विश्वास ठेवा, इतके बोलून सच्चिदानंद आत गेले आणि त्यांनी दरवाजा बंद केला. खोलीमध्ये नेत्रा शांत झोपली होती. जसे सच्चिदानंद आत आले आणि तिला त्यांची चाहूल लागली तसे ती विचित्र पद्धतीने हसत उठून बसली. कोण रे तू आणि इकडे कशाला आलायस? परत जा, नाहीतर तुझं पण मरण नक्की समजलं का? नेत्रा आपल्या भसाड्या आवाजात म्हणाली. तिच्या ह्या वाक्यावर सच्चिदानंद फक्त हसले आणि म्हणाले, विनाशाची वेळ कोणाची आली आहे हे लवकरच समजेल आपल्याला. आणि तसंही मरून सुद्धा अजून या जगाचा मोह कोणाला सुटलेला नाही हे तर दिसतच आहे, असे बोलून सच्चिदानंद ह्यांनी एक मंत्र म्हणायला सुरुवात केली. ओम ह्रीं क्लीं क्लीं भ्रम भ्रूम नमः. तुला काय वाटलं हे असे मंत्र म्हटले की मला त्रास होईल? अरे जा, मला काही फरक नाही पडत. मी नाही घाबरत तुझ्या या मंत्रांना, हसत हसत नेत्रा म्हणाली. पण सच्चिदानंद यांनी तिच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही आणि त्यांनी मंत्र सुरूच ठेवले.
काही वेळाने नेत्राला त्या मंत्रांचा त्रास होऊ लागला आणि ती जोर जोरात ओरडू लागली. ए बंद कर, ए बंद कर, सांगितलं ना तुला, समजत नाही का? नेत्रा आपल्या भसाड्या आवाजात बोलू लागली, पण सच्चिदानंद ह्यांनी आपले मंत्रपठण सुरूच ठेवलं. आता नेत्रा आपल्या कानावर हात ठेवून ओरडू लागली. तिचा आवाज बाहेर पर्यंत येत होता. आई, आई मला वाचव, हा माझा जीव घेतोय, आई लवकर ये, बाबा, बाबा मला वाचवा, मला वाचवा बाबा. तो आरडाओरडा ऐकून तिथे राधाक्का सुद्धा आली. ताईसाहेब, मला वाटतं हा बाबा आपल्या नेत्राला खूप त्रास देतोय. पहा ना कसं गुरासारखं ओरडतीये आपली नेत्रा. हा आतमध्ये तिच्या सोबत काही वाईट काम तर करत नसेल ना? मला वाटतं तुम्ही एकदा जाऊन पाहावं. साहेब, तुम्ही तरी पहा, कशी गुरासारखी ओरडतीये पोर. तिला मदत हवीये, राधाक्का काळजीच्या स्वरात म्हणाली. राधाक्काचं बोलणं ऐकून काशीनाथ आत जाण्यासाठी पुढे आले. तसे विनोदने त्यांचा हात पकडला. सर, तुम्ही आत जाऊ नका, आत विधी सुरू आहे, विनोद म्हणाला. अरे पण ती किती ओरडतीये आणि आत नक्की काय सुरू आहे समजलं तर पाहिजे. माझी लेक एवढी का ओरडतीये? काशीनाथ यांनी शंका उपस्थित केली. हे पहा, जी ओरडती आहे ती नेत्रा नाहीये. ती नेत्रामध्ये असलेली एक वाईट शक्ती आहे, जी या विधीमध्ये विघ्न पडावं म्हणून हे सर्व करत आहे. तुम्ही तो विधी पाहू शकला नसता. तुम्ही मध्ये असं काहीतरी केलं असतं ज्याने विधीमध्ये विघ्न उत्पन्न झालं असतं, म्हणून सच्चिदानंद यांनी आपल्याला बाहेर उभं केलंय, विनोद काशीनाथ यांना समजावत म्हणाला. तसे काशीनाथ यांना विनोदचं म्हणणं पटलं आणि ते अस्वस्थपणे उभे राहून आतून येणारे आवाज फक्त ऐकू लागले. शेवटचा मंत्र सुरू असताना नेत्रा बेशुद्ध पडली. मंत्र पूर्ण करून सच्चिदानंद यांनी नेत्राच्या कपाळावर त्यांच्या जवळील उदी लावली आणि अचानक नेत्राच्या केसात काहीतरी चमकू लागलं. तसे सच्चिदानंद यांनी नीट निरखून पाहिलं असता त्यांना दिसलं की नेत्राच्या केसात आतमध्ये एक क्लिप होती, जी चमकत होती. नेत्रा आता बेशुद्ध होती. तसे सच्चिदानंद यांनी ती क्लिप तिच्या केसांमधून काढली आणि दार उघडलं. तसे काशीनाथ आणि अनुराधा प्रश्नार्थक नजरेने सच्चिदानंद यांच्याकडे पाहू लागले. आपलं अर्ध काम झालंय, सच्चिदानंद म्हणाले. म्हणजे नेत्रा ठीक आहे ना? काशीनाथ यांनी विचारलं आणि अनुराधा आत जाऊन पाहू लागली. तर नेत्रा बेडवर बेशुद्ध पडली होती. तिच्या अंगावर उदी होती. मी आत्ता एक प्रयोग केला आणि तो प्रयोग यशस्वी झालाय. ही करणी कुठून आली आहे ते मला समजलं आहे, सच्चिदानंद शांत स्वरात म्हणाले. सर्वांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं. सच्चिदानंद काय बोलले कुणाला काहीच समजलं नव्हतं. काळजी करू नका, मी समजावतो तुम्हाला, चला, असे म्हणून सच्चिदानंद पुढे आले आणि बाकी त्यांच्या मागे येऊ लागले. सर्वजण खाली आले. तसे अनुराधाने सर्वांना गरम चहा दिला आणि आता सच्चिदानंद नक्की काय सांगणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं. आता सच्चिदानंद बोलू लागले. तर आत्ता सांगितल्याप्रमाणे मी आत्ता आतमध्ये एक विधी केला. जेव्हा ह्याची खात्री होते की एखाद्यावर करणी झाली आहे तेव्हाच हा विधी केला जातो. ही करणी करण्यासाठी ज्याच्यावर करणी करायची असते त्याचे कपडे, केस, नख किंवा वापरात असलेली कोणतीही वस्तू याची गरज असते. हा पहिला टप्पा असतो. दुसऱ्या टप्प्यात ज्याला करणी करायची असते त्या माणसाला प्रत्यक्षात ज्याच्यावर करणी करायची असते त्या माणसापर्यंत पोचावं लागतं. करणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एक साधन लागतं आणि इथे नेत्राच्या बाबतीमध्ये ते साधन म्हणजे ही केसांची क्लिप ठरली आहे. कारण मी जो विधी केला त्या विधीमध्ये ज्या साधनामधून ती करणी घरात आणली गेली आहे ती वस्तू चमकू लागते आणि मी विधी करत असताना नेत्राच्या केसांमधील ही क्लिप चमकू लागली होती. इतके बोलून सच्चिदानंद यांनी ती क्लिप काशीनाथ यांच्या हातात दिली. काशीनाथ त्या क्लिपकडे निरखून पाहू लागले. तसे लगेच अनुराधाने ती क्लिप त्यांच्या हातातून काढून घेतली आणि ती स्वतः ती क्लिप निरखून पाहू लागली. पण अशा क्लिप तर नेत्रा कधीच वापरायची नाही. इतकंच काय, ती क्लिपच कधी वापरायची नाही, अनुराधा म्हणाली.
पण काही वेळ त्या क्लिपकडे नीट पाहिल्यावर ती क्लिप कोणाची असेल याचा पुसटसा अंदाज अनुराधाला आला. राधाक्का, राधाक्का जरा बाहेर या. अनुराधाने राधाक्काला बाहेर बोलावलं. तसं हातातलं काम सोडून राधाक्का पळत बाहेर आली. राधाक्का, ही क्लिप तुमची आहे का? अनुराधाने विचारलं. राधाक्काने ती क्लिप हातात घेतली आणि नीट बघितली. नाही ताईसाहेब, ही क्लिप माझी तर वाटत नाहीये, राधाक्का थोडी अडखळत म्हणाली. तिच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव विनोदने अचूक टिपले. राधाक्का, तुमच्या केसात असलेली क्लिप जरा मला काढून दाखवता का? मला जरा ती बघायची आहे, विनोद म्हणाला. तसे राधाक्का घाबरली आणि तिने आपल्या केसांमधील क्लिप विनोदच्या हातात दिली. काय झालं साहेब? त्या क्लिपमध्ये असं काय आहे? राधाक्काने घाबरत विचारलं. अनुराधाताई, तुमच्याकडची क्लिप देता जरा, विनोद म्हणाला. तसे अनुराधाने विनोदच्या हातात ती क्लिप दिली. विनोदने दोन्ही क्लिप निरखून बघितल्या. अनुराधाताई, दोन्ही क्लिप सारख्याच आहेत, विनोद म्हणाला. म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचंय विनोद? काशीनाथ यांनी विचारलं. म्हणजे मला असं म्हणायचं आहे साहेब, ही तीच क्लिप आहे जिच्यावर करणी करून ती नेत्राला घातली गेली होती आणि राधाक्का सुद्धा अगदी अशीच क्लिप वापरतायत, विनोद म्हणाला. नाही, हे हे खोटंय. मी कशाला असं करू? नेत्रा तर मला लेकीसारखी आहे. मी तिला लहानाचं मोठं केलंय आणि मी तिच्या सोबत असं का करेन? साहेब, यामध्ये मला कोणीतरी फसवतंय, राधाक्का रडत म्हणाली. आहो पण राधाक्का, शांत व्हा. हे तुम्ही केलंय असं मी कधी म्हणालो? मात्र तुम्ही हे स्वतः बोलून दाखवलंत. ठीक आहे, काहीच वेळात पोलीस येतील आणि त्यांच्या पद्धतीनं चौकशी करतील. तेव्हा त्यांना हेच सांगा, कारण आमच्याकडे तसा आता पुरावा आहे, विनोद म्हणाला. नाही, थांबा, पोलिसांना बोलवू नका. मी खरं सांगते सर्व, राधाक्का घाबरून म्हणाली. राधाक्का, तू हे सर्व केलंस? माझा तर विश्वासच बसत नाहीये. का केलंस असं? सांग. आम्ही एवढा विश्वास ठेवला तुझ्यावर. नेत्राने तुला आई मानलं होतं आणि तू तिच्या सोबत असं केलंस का? राधाक्का, का? अनुराधाने रडत राधाक्काला विचारलं. का केलं? ऐकायचंय? ह्याला कारण आहेत हे काशीनाथ साहेब, राधाक्का चिडून म्हणाली. काय? राधाक्का, तू शुद्धीवर तर आहेस ना? कोणावर आरोप करतेयस माहितीये ना तुला? अनुराधा चिडून म्हणाली. हो, मी शुद्धीवर आहे आणि मला माहीत आहे मी कोणावर आरोप करते आहे. ह्यांचे कारनामे जर तुम्ही ऐकलेत तर तुम्ही सुद्धा यांचा तिरस्कार कराल, राधाक्का म्हणाली. ती पुढे बोलू लागली. साधारण वर्षभरापूर्वी माझ्या पुतणीला मी गावावरून इथे घेऊन आले होते. आठवत असेल तुम्हाला, राधाक्का अनुराधाकडे पाहून म्हणाली. हो, माहितीये. काजल नाव तिचं. नेत्राच्या वयाची होती ती. पण तिचं काय? ती तर घर सोडून पळून गेली ना आपल्या मित्रासोबत. तिने तशी चिठ्ठी सुद्धा लिहून ठेवली होती. आपण ती वाचली देखील होती, चिडून अनुराधा म्हणाली. बरोबर आहे ताईसाहेब, मला पण अगदी तसंच वाटलं होतं की ती पळून गेली. पण खरी गोष्ट वेगळीच आहे. ती पळून गेली नव्हती. तिला गायब केलं होतं. तिला मारून टाकलं गेलं होतं, राधाक्का म्हणाली आणि रडू लागली. काय? तिचा खून झाला? हे कसं शक्य आहे? अनुराधाने आश्चर्याने विचारलं. हो, आणि तिला मारणारा अजून कोणी नाही तर आपले हे साहेबच आहेत, राधाक्का काशीनाथकडे बोट दाखवत म्हणाली. काय? तू काय बोलतीयस? कुणाविषयी बोलतीयस समजतंय का तुला? काजलला हे कशाला मारतील? आणि काजलचा खून झाला हे तुला कसं समजलं? कदाचित तूच तिला मारून टाकला असशील आणि आता स्वतःला वाचवण्यासाठी ह्यांच्यावर आरोप करतेयस, अनुराधा रागात म्हणाली. मी कशाला मारू काजलला? अहो, ती तर मला पोरीसारखी होती. तिला साहेबांनीच मारलंय आणि हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. मी काजलला नोकरीसाठी माझ्या गावावरून इकडे आणलं आणि साहेबांनी तिला नोकरी दिली. काजल माझ्या सोबत राहत होती आणि ती साहेबांसोबत कामाला जात होती. सुरुवातीचे दिवस छान गेले, पण त्यानंतर एकदा साहेब तिला घेऊन एका ऑफिसच्या कामासाठी बाहेर गेले आणि तिकडे साहेबांची नियत फिरली आणि त्यांनी काजलचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. काजलनं हे कुणाला सांगितलं नाही
त्यामुळे साहेबांची हिंमत वाढली. मजबुरी म्हणून ती सर्व काही सहन करत होती. काय करणार, गरीब होती, गावाला पैसे पाठवायचे होते आणि त्यासाठी तिला नोकरी हवी होती. त्यामुळे ती सर्व काही सहन करत राहिली. पण निसर्गाने आपली चक्रे बरोबर फिरवली आणि काजलला दिवस गेले. काजल या घरात माझ्या सोबत राहत होती, त्यामुळे तिला ती लक्षणे लपवणं शक्य झालं नाही. असंच एकदा मी तिला विचारलं, काजल, काय झालं? तब्येत बरी नाहीये का? तुला इतक्या उलट्या का होत आहेत? त्यावर ती म्हणाली, नाही, मी ठीक आहे, थोडं पित्त झालंय. एवढं बोलून काजल पुन्हा बाथरूमच्या दिशेने धावली आणि उलटी करू लागली. तसं मी तिला म्हटलं, काजल, चल आपण डॉक्टरांकडे जाऊ. ती यायला तयार नव्हती, पण मी जबरदस्तीनं काजलला घेऊन डॉक्टरांकडे गेले. डॉक्टरांनी तिला तपासलं आणि डॉक्टर म्हणाले, काजलला दिवस गेले आहेत. मी डॉक्टरांना त्यांचे पैसे दिले आणि काजलला घरी घेऊन आले. तिला तडक रूममध्ये नेलं आणि तिच्या श्रीमुखात भडकावली. कुठं तोंड काळं करून आलीस? सांग, मी काजलचे केस पकडतच विचारलं. नाही, मी नाही सांगणार, काजल वेदनेने कळवळत म्हणाली. तिचा नकार ऐकून मी तिला बेदम चोप दिला. तिला मारलं, शिव्या दिल्या, ओरडले, तिच्या समोर ढसाढसा रडले देखील. पण काजलने खरं काही सांगितलं नाही. काजल, चल पोरी, हे मिटवून टाकू, चल, मी रडतच म्हणाले. नाही, मी याला जन्म देणार आणि याच्या बापाचं नाव याला मिळवून देणार, काजल म्हणाली. याचा बाप? याचा बाप याला स्वीकारणार तरी आहे का? मी विचारलं. हो, याचा बाप याला स्वीकारेल आणि नाव पण देईल, काजल डोळे पुसत म्हणाली. या घटनेला 10 दिवस होऊन गेले होते. मला तो दिवस चांगला आठवतो. ताईसाहेब, तुम्ही त्या दिवशी घरी नव्हत्या. त्या दिवशी घरात फक्त साहेब, मी आणि काजल होतो. मी साहेबांना नाश्ता घेऊन जात असताना साहेबांच्या खोलीमधून एका मुलीचा आवाज मला ऐकू आला. ती साहेबांशी भांडत होती. हे बघ, हे मूल तुझं आहे आणि तूच या मुलाचा बाप आहेस, त्या मुलीचा आवाज आला. अर्थातच तो आवाज मी लगेच ओळखला. तो काजलचाच आवाज होता. तसं मला सर्व काही समजलं. मला समजलं की काजलच्या पोटात साहेबांचं बाळ होतं. याचा मला खूप मोठा मानसिक धक्का बसला. पण याच्या पुढे जे काही घडलं त्याने मला अजून मोठा धक्का बसला. त्यांचं संभाषण सुरू होतं आणि मी खोलीबाहेर उभी राहून ते सर्व ऐकत होते. नाही, हे माझं बाळ नाही, तू दुसरीकडे तोंड काळं केलंयस आणि आता हे मूल माझ्या माथी मारत आहेस, साहेब म्हणाले. दुसरीकडे तोंड काळं करायला मला वेळ दिला कुठे तू? बाहेर मीटिंग आहे असं सांगून तू माझा वापर केलास, माझा उपभोग घेतलास आणि हे सर्व मी सहन केलं कारण मला नोकरी जाण्याची भीती होती. पण आता नाही, आता बस. जर तू माझ्यासोबत लग्न करून या मुलाला स्वतःचं नाव दिलं नाहीस तर मी तुझा खरा चेहरा सर्वांसमोर घेऊन येईन, काजल म्हणाली. हे बघ, मला तुझ्यासोबत लग्न करणं शक्य नाही. माझी बायको आहे आणि तुझ्या वयाची मुलगी आहे मला. आता मी लग्न केलं तर लोक काय म्हणतील, साहेब म्हणाले. हा विचार माझा उपभोग घेण्याआधी करायचा होतास, आत्ता नाही. हे बघ, जर तू माझ्याशी लग्न केलं नाहीस तर तू काय आहेस हे मी संपूर्ण जगाला सांगेन. मग बघ तुझी इज्जत कशी जाते ते, काजल म्हणाली. अच्छा, तू मला धमकी देतेस तर? अरे, तुझ्यासारख्या पोरींना मी बरोबर ओळखतो. हे सर्व तू पैशासाठी करतेस ना? बोल, किती पैसे हवेत तुला? मी देतो, साहेब म्हणाले. पैसे नकोयत मला, माझ्या बाळाला तुझं नाव दे, काजल म्हणाली. नाही, हे शक्य नाही, साहेब चिडून म्हणाले. ठीक आहे, तर मग मी जाते आणि सर्वांना सांगते की माझ्या पोटात वाढणाऱ्या मुलाचा बाप तू आहेस. इतके बोलून काजल दरवाजाच्या दिशेनं यायला लागली. तसं मी मागे झाले आणि परत जाऊ लागले. तसा एक मोठा आवाज झाला आणि काजल जोरात किंचाळली. तसे मी पुन्हा दरवाजाजवळ आले आणि दरवाजाच्या फटीमधून पाहू लागले. मला दिसलं की काजल जागीच गतप्राण झाली होती. ते पाहून मी घाबरले आणि मी तिकडून घाबरून निघून गेले. त्यानंतर काही वेळाने 4 माणसं आली. त्यांच्याकडे एक मोठी बॅग होती. मला अंदाज आला की साहेबांनीच त्यांना बोलवून घेतलं होतं. त्यांनी त्या बॅगमध्ये काजलचा मृतदेह भरला आणि ते ती बॅग घेऊन निघून गेले. त्यांच्या मागे साहेब सुद्धा गेले.
जेव्हा रात्री काजल घरी आली नाही तेव्हा साहेबांनी एक बनाव केला. एक चिठ्ठी तयार केली ज्यामध्ये लिहिलं होतं, माझं एका मुलावर प्रेम आहे आणि मी त्याच्यासोबत पळून जात आहे. पण मला खरं काय आहे ते माहीत होतं. मला माहीत होतं की काजल बेपत्ता झालेली नाही, तर आपले पाप लपवण्यासाठी साहेबांनीच तिचा खून केलाय. पण माझ्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही हे मला माहीत होतं. म्हणून मी ठरवलं त्यांच्या ह्या कृत्याची शिक्षा साहेबांना द्यायचीच. त्यांना सुद्धा समजू दे की ज्याच्यावर आपण प्रेम करतो ती व्यक्ती नाहीशी झाली की कसं वाटतं. साहेबांनी असा सुद्धा कांगवा केला की काजल घरातील काही दागिने घेऊन निघून गेली आहे. पण सत्य काय आहे हे मला माहीत होतं, म्हणून मी साहेबांना शिक्षा देण्याचं नक्की केलं. जेव्हा काजल पळून गेल्याची बातमी काजलच्या गावी पोचली तेव्हा गावात सगळीकडे आपली बदनामी होईल म्हणून तिच्या आईने फास लावून घेतला आणि आपलं आयुष्य संपवलं. आणि तिचा बाप आता वेड्यासारखा गावात फिरत असतो. या माणसाच्या स्वार्थापोटी काजल आणि तिच्या आईने आपला जीव गमावला. तेव्हा मी ठरवलं की करणी करायची. तसे मी गावी जाऊन एका माणसाला जालिम करणी करायला सांगितलं. त्याने काजलचा आत्मा बोलवून तिच्याच आत्म्याकडून साहेबांच्या मुलीची म्हणजेच नेत्राची करणी करून हत्या करण्याचा निर्णय घेतला. त्याने सांगितलं की काजलचा आत्मा अतृप्त आहे. अन्याय झाल्याने तो प्रचंड संतापलेला आहे, त्यामुळे करणी करणं सोपं जाईल. करणीसाठी साधन म्हणून, माध्यम म्हणून केसांच्या क्लिपची निवड केली. कारण क्लिप ही अशी वस्तू आहे जी केसांमध्ये असल्याने कोणाला सहज दिसून येणार नाही आणि कोणाला संशय सुद्धा येणार नाही. मी संधी साधून आणि नेत्राला समजावून ती क्लिप तिच्या केसांमध्ये घातली. त्यानंतर साधारण 8 दिवसांनी करणी लागू झाली आणि पुढे जे काही झालं ते सर्व तुम्हाला माहितीये. इतके बोलून राधाक्का रडू लागली. ते सर्व ऐकून अनुराधाच्या पायाखालची जमीनच सरकली. ती रागाने काशीनाथ यांच्याकडे बघू लागली आणि रडू लागली. तसं तिला शांत करण्यासाठी काशीनाथ यांनी तिच्या खांद्यावर हात ठेवला, पण अनुराधाने तो झिडकारला. हात लावू नका मला. तुम्हाला लाज कशी वाटली नाही हे सर्व करताना? अहो, मुलीच्या वयाची होती ती, आणि आज माझी मुलगी जे काही भोगतीये त्याला कारण फक्त तुम्ही आहात. यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. इतके बोलून अनुराधा पुन्हा रडू लागली. अनु, मला माफ कर. माझ्याकडून चूक झाली. मला माफ कर. मला असं काही करायचं नव्हतं, पण कसं कोण जाणे माझ्या हातून सर्व काही घडत गेलं. मला माफ कर अनु, मला माफ कर. इतके बोलून काशीनाथ सुद्धा रडू लागले आणि तेवढ्यात नेत्राच्या रूममधून जोरात ओरडण्याचे आवाज येऊ लागले. तसे सर्व पळत तिच्या रूमच्या दिशेनं निघाले. त्यांनी पाहिलं की नेत्राचं शरीर आखडलं होतं आणि हातपाय वाकडे झाले होते. सच्चिदानंद, पहा ना हे काय झालंय, अनुराधा रडत म्हणाली. ताई, तुम्ही काळजी करू नका. अजून 1 दिवस आहे आपल्याकडे, पण त्याआधी आपल्याला काजलचं प्रेत हवंय. सच्चिदानंद काशीनाथ यांच्याकडे पाहत म्हणाले. तिचं प्रेत बंगल्याच्या मागे आहे, मी दाखवतो जागा. काशीनाथ अपराधी स्वरात म्हणाले आणि सर्व त्यांच्या मागे निघाले. हे पहा, इकडे या ठिकाणी आम्ही काजलचं प्रेत दफन केलंय. काशीनाथ एका झाडाच्या दिशेने बोट दाखवत म्हणाले. ठीक आहे विनोद, एक काम कर, जमीन खोदून ते प्रेत वर काढ, कारण मला पुढील विधीची सुरुवात करायची आहे. सच्चिदानंद म्हणाले आणि ते आपल्या गाडीजवळ गेले. त्यांच्या सांगण्याप्रमाणे विनोद आणि काशीनाथ यांनी तिथे खोदायला सुरुवात केली. साधारण 3 फूट खोल गेल्यानंतर सडल्यासारखा वास येऊ लागला. तसे सर्वांनी आपल्या नाकाला रुमाल लावला. काहीच वेळात काजलचं प्रेत दिसू लागलं. प्रेताची हालत खूपच खराब झाली होती. इतक्यात सच्चिदानंद तिथे आले आणि म्हणाले, विनोद, एक काम कर, हे प्रेत सडू लागलंय, पण अजून उशीर होण्याआधी मला या प्रेताच्या अंगावरच्या कपड्याचा एक तुकडा आणि एक केस मला हवाय, तो लवकर काढून दे. सच्चिदानंद म्हणाले. तसे विनोदने कसं तरी त्या प्रेताचा एक केस आणि अंगावर असलेल्या कपड्याचा तुकडा सच्चिदानंद यांना दिला. राधाक्काला काजलची अशी भयंकर झालेली अवस्था पाहून रडू आवरत नव्हतं. पाहिलं का काशीनाथ, तुझ्या गुन्ह्याची शिक्षा माझी पोर मेल्यावर सुद्धा भोगतीये.
माणूस म्हणून घ्यायच्या लायकीचा सुद्धा नाहीस तू. आज जर मी हे केलं नसतं तर तुझा गुन्हा सिद्ध झाला नसता. पण तुझी लेक मरावी अशी माझी सुद्धा इच्छा आहे. म्हणजे तुला समजेल आपल्या जवळचं कुणी गेलं की कसं वाटतं. राधाक्का रडत म्हणाली. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.